आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या 15 आणि 16 एप्रिल दरम्यान नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांच्या नियोजित दौऱ्याबाबत विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यांनी प्रशासनाच्या तयारीचा नुकताच आढावा घेतला. दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडण्याच्या सूचना त्यांनी यंत्रणेला दिल्या. राष्ट्रपतींच्या उपस्थितीत 15 एप्रिल रोजी एम्स तसंच NEDT इथं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. त्यानंतर त्या 16 एप्रिल रोजी वर्धा इथं जाणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा इथं गगनयान मोहिमेसाठीची दुसरी एकात्मिक वायुक्षेप चाचणी यशस्वीरित्या पार पाडली. मानवी अंतराळ मोहिमेदरम्यान अंतराळवीर कक्ष क्रू मॉड्यूल पृथ्वीवर सुरक्षितपणे परत आणण्यासाठी ही प्रणाली अत्यंत महत्त्वाची आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि आदर्श आणि आपल्या हक्काची जाणीव करून देऊन प्रत्येकाला विकास प्रक्रियेत आणण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. त्या दृष्टीनं विविध विकास कामं राबवून राज्य शासन काम करत आहे, असं प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केलं. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट इथं नगर परिषदेच्या वतीनं जिल्हा वार्षिकच्या नाविन्यपूर्ण योजनेतून 1 कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण आणि परिसराच्या सौंदर्यीकरणाचं काम यांचं लोकार्पण शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. यवतमाळ जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन मजबूत करण्याच्या दृष्टीनं जिल्हाधिकारी विकास मीणा यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आपदा मित्र योजनेअंतर्गत दुसऱ्या बॅचचं प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या बॅचमध्ये एकूण 150 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले असून त्यांना विविध आपत्ती परिस्थितींना सामोरं जाण्यासाठी सखोल प्रशिक्षण दिलं जात आहे. अंबादास पंत वैद्य यांनी वर्ष 1914 मध्ये स्थापन केलेली अमरावती जिल्ह्यातील श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ आजही राष्ट्रहिताच्या विचारावर अग्रेसर आहे. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन संस्थेतून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडले आहे. पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांचं समर्पित कार्य आणि व्यक्तिमत्वाचं महत्त्व लक्षात घेता सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहोत, असं प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीमध्ये केलं. गांधी चौक ते ओसवाल भवन मार्गाचं गुरुवर्य अंबादास वैद्य मार्ग असं नामकरण त्यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. भारतानं यंदाच्या आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक एकूण 16 पदकं जिंकत तालिकेत दुसरं स्थान मिळवलं आहे. या स्पर्धेत भारतानं 5 सुवर्ण पदकांची कमाई केली तर कझाकिस्ताननं 6 सुवर्ण पदकांसह एकूण 13 पदकं जिंकत पहिलं स्थान मिळवलं. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 ऐकता येईल. नमस्कार.